नमस्कार. मी पोपटगुंड उपतालुका प्रमुख निलेश लंके प्रतिष्ठान टाकळ लोकेश्वर घाटातील सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी मी विनंती करतो की गेल्या 2 महिन्यापूर्वी आपल्या टाकळ लोकेश्वर घाटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सोनियाताई रवींद्र शेठ राजदेव यांच्या प्रयत्नामधून सन्माननीय रवींद्र शेठ राजदेव यांनी टाकळ लोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये रेशनिंगचे कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केले होते. या रेशनिंगच्या कॅम्पमध्ये अनेक गरजू लोकांची कागदपत्र त्या कॅम्पमध्ये आलेली होती. परंतु टाकळ लोकेश्वर गटातील सर्व मायबाप जनतेला मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की रवींद्र शेठ राजदेव यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही कोणाकडून या कामांसाठी घेतला जात नाही. ही सर्व कामं मोफत केली जातात. तेव्हा टाकळ लोकेश्वर गटामध्ये एजंट लोकांचा बराचसा सुळसुळाट या ठिकाणी झालेला आहे. आम्हाला कळालेल्या माहितीनुसार अनेक लोकांच्या तक्रारी या ठिकाणी आमच्याकडे आलेल्या आहेत की वृद्धापकाळची, अपंगांची, विधवांची किंवा परित्यक्त्या महिलांची ज्यांची चालू असलेली पेन्शन योजना बंद पडलेली आहे, ती पेन्शन चालू करण्यासाठी पैसे घेतले जातात. अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. तेव्हा टाकळ लोकेश्वर गटातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे, रेशनिंग कार्डच्या प्रकरणासाठी किंवा बंद पडलेली पेन्शन चालू करण्यासाठी 1 रुपयाही खर्च येत नाही. रवींद्र शेठ राजदेव हे कोणाकडूनही 1 रुपया घेत नाही. त्याच्यासाठी जो खर्च येतो तो खर्च ते स्वतः खिशातून भरतात. तेव्हा सर्व मायबाप जनतेला हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण अशा कुठल्याही एजंट लोकांच्या भूलथापांना बळी न पडता, कोणाकडेही 1 रुपया न देता आपण थेट रवींद्र शेठ राजदेव यांच्याबरोबर जरी संपर्क केला तरी काय अडचण नाही, किंवा माझ्याशी म्हणजे पोपटगुंड यांच्याशी जरी संपर्क केला तरी काय अडचण नाही. माझा त्यासाठी मोबाईल नंबर आहे 84 59 56 87 55. धन्यवाद.